नमस्कार, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण खूप सिंपल अशी बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे आणि गळ्याला आकार कसा दिला आहे बघू शकता. सिंपल पानगळ्याचा आकार दिलेला आहे. तर इथे मी अगोदर हा पानगळा कट करून घेते. तर इथे गळा रुंदी फक्त 2 इंच घेतलेली आहे. तर इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे. तर अगोदर आता आपण गळा कट करून घेतल्यानंतर ब्लाऊज पीसला सेट करून घेऊया. सर्व साईडने शिलाई टाकून घेऊया ना. तर इथे अगोदर गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर गळ्याला शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन अर्ध्या इंचमधलं अर्धं अंतर असतं, तितकं अंतर सोडून ही गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी अस्तर ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूकडून ठेवलेला आहे, कारण हे आपल्याला नंतर पलटी करून घ्यायचे. आणि खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे शिलाई टाकत असताना अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडले आणि हा आतला गळा कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीसचा. आणि आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत शिलाईपर्यंत, म्हणजे गळा व्यवस्थित फोल्ड होईल आपला सरळ केल्यानंतर. आणि आता गळा सरळ करून घेऊ. गळा सरळ केल्यानंतर परत आता वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला. खालच्या साईडने सुद्धा परत एक शिलाई द्यायची आहे. आणि आता सर्व बाजूने अस्तर व ब्लाऊज पीस आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर सर्व साईडने अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकून झालेली आहे आणि आता हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस सर्व कट करून घ्यायचा आहे अस्तर बरोबर. आता इथे अगोदर टक्स टाकून घ्यायचे आहेत, नंतर लेस लावायची आहे आपल्याला. तर एखाद्या क्लायंटने जर सिंपल असा गळा सांगितला असेल कमी शिलाईमध्ये, तर हा सिंपल गळा तुम्ही टाकू शकता. कुठल्याही ब्लाऊजला हा गळा सूट होतो, साडीवरला असो विदाऊट असो. तर आता इथे गळ्याला टिक मार्क करून घेत आहे मी थोडीशी चॉकने लेस लावण्यासाठी. आता इकडच्या सुद्धा साईडने आपल्याला उमटवून घ्यायची आहे ही डिझाईन, जशी आपल्याला इकडच्या साईडने लावायची आहे. तर आता इथे मी लेस घेतलेली आहे आणि वरच्या साईडने आता लेस लावून घेत आहे. एक एक साईड करून लेस लावून घ्यायची आहे. तर खाली चॉकने टिक मार्क केलेली आहे, तर बरोबर त्या टिक मार्कवरती आपल्याला ही लेस येऊ द्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडची व्यवस्थित लावल्या जाईल. लेसला डबल शिलाई टाकायची आहे. मी व्हिडिओमध्ये एकच शिलाई दाखवलेली आहे. आता इकडच्या सुद्धा साईडने लावून घ्यायची आहे लेस. इथे सुद्धा लेसला डबल शिलाई टाकायची आहे. तर दोन्ही साईडने लेस लावून झालेली आहे आता. तर इथे मी आता हे बटन घेतलेले आहेत छोटे आणि हा कपडा घेतलेला आहे. तर यामध्ये बटन ठेवून आपल्याला छोटे छोटे याचे बटन बनवून घ्यायचे आहेत ब्लाऊजला लावण्यासाठी. तुम्ही रेडीमेडसुद्धा इथे लावू शकता, परंतु मी इथे कपड्याचे बनवून घेत आहे. तर हे सुई दोऱ्याने असे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे, म्हणजे कपडा आपला निसटला नाही पाहिजे. बटन व्यवस्थित पॅक करून घेतले आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून हे आता ब्लाऊजवरती सेट करून घ्यायचं आहे. तर भरपूर धागे टाकायचे आहेत बटन सेट करताना, अलगद नाही सेट करायचे, नाहीतर कसं लवकर बटन निघू शकतं. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे बटन पॅक करून घेतले, तसंच सर्व बटन आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. तर इथे तिन्हीसुद्धा बटन मी पॅक केलेले आहेत. आणि आता हे दोरी घेतली आहे आणि इथे चौकोनी कापडसुद्धा घेतलेले आहे मी लटकन बनवण्यासाठी. तर हे 2 वेळा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून आता याचे असे लटकन बनवून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा पॅक शिलाई टाकायची, नाही तर लटकन आपले निसटले जातात.
याच्यावरती परत एक लटकन लावून घ्यायचं आहे। तर 2-2 लटकनची मी ही डिझाईन बनवणार आहे। तुम्ही जास्त सुद्धा लावू शकता, छान दिसतात। तर इथे आता दोन्ही बाजूचे लटकन आपले तयार आहेत आणि ब्लाऊजला टिक मार्क करून घ्यायचे आहे लटकन दोरी लावण्यासाठी, म्हणजे खालीवर जोडल्या जाऊ नये म्हणून। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। थँक्यू।